आज केसरबाई प्रभाकर हुसे म्हणजे प्रस हुसे सर जे शिक्षण क्षेत्रामधील अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काही थोड्याफार मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्या काळामध्ये. त्यांच्या सौभाग्यवती केसरबाई प्रभाकर हुसे यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मातृऋण या सप्ताहानिमित्त मी आलेलो आहे. कालच मातृदिन झालेला आहे आणि आज आपण ऐकून जाणून घेऊया. आई, काय नाव तुमचं? केसरबाई. बरं, सांगा आता तुमचं कुटुंब कुठलं होतं, माहेर कुठलं आहे? माहेर चनेगाव. बर 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 बर. वडिलांना काय शेती वगैरे होती त्यावेळेस? बर बर. 200 एकर शेती होती. बर बर बर. आणि काय पुढे मग नंतर 4 भाऊ होते, तुम्ही बहिणी किती होत्या? बहिणी आम्ही 16-17 जणी होतो. बर बर. आम्ही तिघीच येतो वडिलांच्या. बर 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 बर. नंतर मग लग्न झालं सरांचं? हा. कोणत्या वय किती होत त्यावेळेस? माझं हा 13 वर्षे. बर 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 बर. नंतर मग पहिले चिरंजीव म्हणजे तुम्ही कुठं मग जालन्याला राहायला आले का तिकडेच होते अगोदर? नांदेडला गेले होते. बर बर. 1 वर्ष काय ना सोडूनच गेलो होतं, बायको पटत नव्हती. बर 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 बर. मग ते चपटी बिपटी केली, बायको गेली म्हणून. बर बर. सगळे नखरे केले. मग नेलं आम्ही, ते नंदाचं लग्न होतं म्हणून माझ्या वडिलांनी गेलो लग्नाला. बरं. मग तिथंच ठेवून घेतलं. बरं बरं. मग राहिले मी. मग पुढं म्हणजे मला बरोबर न्यायचं नांदेडला नेलं. हा हा हा. हो. आणि मग पहिली मुलगी झाली होती, पण ती झाल्यावर 2 महिन्यानंच वाढली. बरं बरं. मग दुसरा मुलगा राजेंद्र झाला. बरं. मग पुढं नांदेडून. राजेंद्र म्हणजे सगळ्यात मोठे? हो. बरं. बरं. मग उमेद झाला. बरं. प्रदीप. बरं. प्रदीपच्या पाठी मुलगी. हा हा हा. असे 4 मुलं. 3 मुलं आणि 1 मुलगी झाली समजा. हो हो हो. ते जे मोठ्या बायाचे 4 लेकरं सांभाळले. बरं. संतोषराव हुसेनचे? बरं. 4ही मुलं आपल्याकडे होती शिकायला? बरं बरं. ती लहान मुलगी त्याच्या जवळ होती शिकायला, पण ती पासच होत नव्हती. मुलगी तर आणली जालन्याला. ते आपले हे सिस्टरिंग बाई का? नाही, मास्तरीन. मास्तरीन बाई. हा हा हा. बरोबर बरोबर. हा, आपले खुशालरावांच्या घरचे. बरोबर. सिस्टरींनी बाबानेच पास करून घेतली. बरं. आणि मग ती नोकरी लागली. हो हो हो. अकोला निकडकला होत्या ना त्या? बरोबर आहे. दिवाळीला म्हणून आणली आणि ती परीक्षा द्यायला लावली. बरं बरं. पास झाली परीक्षा. बरं. मग तिच्या सासरे नवऱ्याने प्रयत्न केले. बरं बरं. याला अमरावतीला तिचा नंबर लावला सिस्टरच्या याला. बरं बरं. झाली पास ती. असं का? बरं. असं नाही. आणि पुन्हा बाहेरचे मुलं. आणि 3ऱ्या नंबरच्या काकाचे मुलं पण होते ते समजा 3 मुलं. हा. तर मोठा मुलगा शिक्षणात धत होते, ते लहान होतं चांगला, तर नागेश पण असाच वाया गेला. बरं बरं. दोन्ही मुलं धत होते, पण आहे ना हे करून प्रयत्न करून त्या मोठ्या मुलाला मिल्कीमध्ये भरती केलं. बरं बरं. मग तो मिल्कीत भरती झाला. बरं. पण त्यानं काही कुटुंब पाहिलं नाही. हा हा हा. त्याचंच पाहिलं. बरं. कोणी? त्या मोठ्या मुलांच्या, आमच्या देराच्या. बरं बरं. देराचा मुलगा कोण? गजू नाही, गजू त्याच नाव. बरं बरं बरं. मिलिटरी म्हणे जो, आता रिटायर झाला, तर आता पोलीस मध्ये. बरं बरं बरं. परभणीला. अच्छा. बरं बरं. घरदार बांधलंय, मस्त राहतो. 2 मुली 1 मुलगा आहे. बरं बरं. मग देरकरवाडीमध्ये राहायचे तुम्ही? हो. 3 घराचं खोलीतून पाहिजे. हो, मी आलो होतो घरी. हा. तितक्यातच बाहेर लग्न जायचं असलं ते पोरायला ओलांडून जावं लागलं. हा 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 हा. घरात धान्य नसायचं, धडा धडा आणायची मी. बरं. खाऊ घालायची. बरं. ते मोठे आहेत ना, आम्हाला घरून धान्य देत नव्हते. बरं. आणि आम्ही काय खावा म्हणता, त्याच्यात 4 लेकरं. अरे बापरे. हा हा. तरी आम्हाला धान्य नाही, काही नाही. बरं. हा हा हा. आणि हे पुरं सगळ्यात आमचेच होते, मोठ्याचे दोन्ही. असं आहे का? रमेश. असं? बरं बरं बरं. बाकीचे जबत होते. अच्छा अच्छा. बरं बरं. मग हे मुलं आपले म्हणजे उमेश दादा, प्रदीप दादा हुशार होते लहानपणापासूनच? हो. कधी जवळ नाही घेतलं त्याला. हा हा हा. भावाच्याच पोराला आधी त्या रमेशला गाडी शिकवली. बरं बरं. आणि मग या पोरा मनानच शिकले. बरं.
क्लास नाही लावला, काहीच नाही. ट्युशनला नाही. ते दामोदर सर माहीत हो, दामोदर सर माहिती इंग्लिशचे. टीचर खूपच शिकून द्यायला त्या पोराला सगळ्याला. बरं बरं. आमच्या मित्र होते बाबाचे. मग काही एक पुन्हा खराब सर होते. बरं. ते तिकडं भाग्यनगरमध्येच राहते. बरं बरं. ते तसेच खूपच शिकवलं द्यायला. अच्छा. बाकी ट्युशन नाही, काही नाही. बरं. बहिणीचे 2 मुलं आणले होते त्यानं. एक डॉक्टर केलाय ना. हो का? चंदुरदरला दवाखाना आहे त्याचा. बरं बरं. हो. छान आहे. आता काय वाटतं बरं तुमच्याकडे परिवाराकडे पाहून तुम्हाला? मला चांगलंच वाटतंय. वाईट सुनबाई बी चांगल्या आल्यात, सगळे मुलं नातवंड चांगले आहेत. ती मधली ब्राह्मणाची केली ते तर आहेच ना. ती बरी आहे, पण मला नाही पटत. नाही चालतंच. आता त्याला काय, आता काळ बदलला आई, आहे का नाही? आता सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आवडीनिवडी. मुलाला जीव लावते मी. मुलगा आहे त्याला एक. मुलाला जीव लावते. बरं बरं. उमेश येतच आहे ना आमच्या जवळ. हो ना हो ना. बाहेर गेले का भैया, उमेश भैया? नाही, ते औरंगाबादला आहेत सध्या. बरं बरं. बरं बरं. करते बरं. शनिवार रविवार. तर ते नोकरीमुळे इथं सध्या आपल्याकडेच आहे ते. बरं. एवढं मोठं घर आहे, मग दुसरी रूम कसं? नाही ना नाही ना. बरोबर आहे बरोबर आहे. असं आहे आता. बरोबर आहे. मोठीचे 4 बाळक पण मीच केले. बरं. लहानीचे 3 बाळक पण मीच केले. बरं बरं. नंदाचे 2. बरं. सगळा आनंद आहे समजा. कुठले भाणे गावाकडचं कोणी आले ते सगळ्यांचं शिक्षण वगैरे तुम्हीच केलं समजा. बरं बरं बरं. ये भैया दादा. आता काय वाटतंय? आता आनंद वाटतो सगळा? आनंद वाटतो. बरं बरं बरं. सगळ्या तुम्ही आता एवढे कर्तृत्वान मुलं घडवली सगळी समजा, नातू पण वारकरी संप्रदायाचे आहेत, आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही काय नाही, त्याच्या मनानं शिकले ते. बरं 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 बरं. पण संस्कार तुमचेच नाही. संस्कार तुमचे असल्यामुळं काय झालं की त्यांना त्या गोष्टीला बांधील राहिलेत ते समजा. नाही म्हणायची. पोरांना अभ्यास नाही केला की बाबाला सांगितलं, पोरं आपोआप अभ्यासाला बसायची. आणि वारकरी संप्रदायाची आवड कोणाला, तुम्हाला होती का सगळ्यात जास्त पहिल्यापासून? सगळ्याला डॉक्टरला जास्त आहे. बरं. तिथून पुढे मी गेली त्याच्या बरोबर. 7 वेळेस गेली. चालता येत नाही म्हणून जात नाही. बरं बरं. आता तुम्ही आजही समजा पूजा वगैरे करता सकाळी उठल्यानंतर? बरं बरं. बरं बरं. सर्व आनंद आहे. सुखी समाधानी आहे सगळं. बाबांचं आयुष्य पाहून, मुलांचं आयुष्य पाहून. नातू पण खूप चांगले आहेत तुमचे. खूप जीव लावतात तुम्हाला. चला, या मातृदिनानिमित्त सर्व समाजाच्या वतीनं आपलं अभिनंदन करण्यासाठी आलो आम्ही आज. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही चांगले कर्तृत्वान सर्व मुलं घडवलीत. आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो समाजाच्या वतीनं आई. तर आज आपण अमूल्य वेळ दिला. खास म्हणजे आपल्याशी भेटता आलं, बोलता आलं. आम्हाला खूप आनंद वाटला आपला. असाच गौरव तुमचा वाढत जाऊ. धन्यवाद.